सुंदरबनचे जंगल अतिशय निसर्गरम्य आणि सुंदर असे होते. निसर्गाने नटलेले हे जंगल आणि या जंगलाची शोभा वाढवणारे जंगलात भरपूर प्राणी विविध प्रकारचे होते आणि पक्षीही सुंदर सुंदर रंगीबेरंगी होते. फुलपाखरे, सुंदर फुले, खूप सुंदर जंगल होतं. आणि या जंगलाची शोभा वाढवणारे आणखी एक पांढऱ्या शुभ्र गुबगुबीत रंगाच्या, लाल डोळ्याच्या, उभे कान, लांबुडके आणि गुबगुबीत अशा गुबगुबीत ससेताई राहत होत्या. खूप सुंदर होत्या त्या. जंगलातनं टुनू उड्या मारताना अतिशय सुंदर दिसायच्या. हिरव्यागार गवतात त्यांचा पांढरा शुभ्र रंग अतिशय मोहक वाटायचा. डोळ्याचे पारणे फिटायचे हे सगळे दृश्य बघून. असे हे जंगल, प्राणी खूप छान वाटत होतं. त्या ससेताईंचं घर जंगलातनं एक नदी वाहत होती आणि नदीच्या काठावर एक मोठं झाड होतं आणि त्या झाडाच्या खाली पोकळीत या गुबगुबी ससेताईंचं घर होतं. सदानकदा त्या काय करायच्या, घरातलं काम आटोपलं की नदीच्या काठावर जाऊन बसायच्या. नदीच्या पलीकडे सुंदर अशी गाजराची, टोमॅटोची, मुळ्याची, नंतर इतर फळांचीही भरपूर शेती होती. ससेताईंना खूप मोह व्हायचा. एकदा शेतात जाऊन गाजरे, टोमॅटो, मुळे सगळं खाऊन यावं, इतर फळेही खावी. पण कसं व्हायचं, मध्ये नदी आडवी होती, त्यामुळे त्यांना जाता येत नव्हतं. आणि नदीत बऱ्याच मगरी राहत होत्या, त्यामुळे तर अतिशय मुश्किल होतं पलीकडे जाऊन गाजरे, टोमॅटो खाण्याचं. त्यामुळे त्यांना खूप वाईट वाटायचं. मग एकदा त्या नदीच्या काठावर बसल्या आणि त्यांच्या डोक्यात एक युक्ती आली. त्या नदीत एक जवळजवळ 6-7 मगरी राहत होत्या आणि त्या मगरींना पार करून जाणे अशक्य होतं आणि गुबगुबी ससेताईंना पोहताही येत नव्हतं. त्यामुळे त्या नुसत्या शेती बघायच्या, त्यावरच आपली भूक भागवायच्या. जंगलातले मऊ गवत, इतर मिळणारी फळे खायच्या. एकदा नदीच्या काठावर त्या बसल्यावर नदीतली काटेरी मगरीताई वरती आली. काय म्हणाली, अगं गुबगुब ससेताई, का ग इथं का बसली आहेस? काही नाही ग, मी आपली असेच पलीकडची शेती पाहत बसली आहे. अगं शेती पाहून तुझं पोट भरणार आहे का? चल जाय निघ इथून, नाहीतर माझ्या बहिणी किंवा मी तुझा एकच घास करू आम्ही. ठीक आहे म्हणून ससेताई तिथून उठली आणि आपल्या घरी आली. परत ससेताईनं एक युक्ती योजली. तिने काय एक युक्ती केली, दुसऱ्या दिवशी ससेताई नदीच्या काठावर येऊन बसली. तेव्हा काटेरी मगरीताई वर आली आणि म्हणाली, अगं गुबगुबीताई, तू आज आणखी आलीस काय? अगं काय करायचं सांग बरं. काटेरी मगरीताई, आपले जंगलचे राजा शेरसिंग आहेत का नाही, त्याने काय सांगितलंय, गुबगुबी जा आणि तुझ्या घराजवळून नदी वाहत्या, त्या नदीत मगरी किती आहेत त्या मोजून ये. अगो पण कशासाठी महाराजांनी सांगितलं? हे बघ काटेरी ताई, महाराजांनी सांगितले आहे की मगरी मोजून ये. जेवढ्या मगरी असतील तेवढ्यांना मी सुंदर असे भोजन देणार आहे. काय सांगतेस? होय, म्हणूनच मी इथे आले आज. अगो बाई, मग अति छान आहे. मग मोज बरं आम्हाला. अगं काटेरी ताई, कसं ग मोजणार तुला सांग बरं. तुम्ही पाण्यात, कोण पाण्यात आहात, कोण वरती आहात, कोण खाली गेलात, मला कसं कळणार सांग बरं. मग काय करू द्या मी? अगं काटेरी ताई, तुम्ही सगळ्या तुझ्या 7 बहिणी अशा ओळीनं पाण्यात आडव्या झोपा. मग तुमच्या पाठीवर पाय देऊन मी तुम्हाला मोजते. तुम्हाला मोजल्यावर महाराजांना जाऊन सांगते, महाराज तुम्हाला छान सुंदर भोजन देतील. अरे वा, छान कल्पना आहे. ठीक आहे, मी माझ्या बहिणींना सांगते.
असे म्हणून काटेरी मगरीताई पाण्यात गेली आणि सगळ्या मगरींना बोलवलं आणि सगळ्या मगरी अशा पाण्यात आडव्या झोपल्या. मग गुबगुब ससेताईने काय केलं? काटेरी मगरीताईच्या पाठीवर पाय दिला. आता मी मोजते म्हणून सांगितलं आणि काटेरी मगरीताईच्या पाठीवर पाय देऊन सांगितलं 1. दुसऱ्या मगरीच्या 2. तिसऱ्या मगरीच्या पाठीवर पाय दिला 3. असे करत करत 7 मगरींच्या पाठीवर पाय दिला आणि पटकन टुणकन उडी मारून गुबगुबी ससेताई नदी पलीकडच्या शेतात गेली. तिथे गाजरे टॅमॅटो भरपूर होती. तिने गाजरे तोडली, टॅमॅटो तोडली आणि मगरींना दाखवत म्हणाली, पाहिलं का भोजन शेरसिंग महाराजांचं? हे तुमच्यासाठी नव्हतं, माझ्यासाठी होतं. मग काटेरी मगरीताई म्हणाली, अगं गुबगुब ससेताई, तू आम्हाला फसवलंस. ठीक आहे, पण ससेताईने लक्ष दिले नाही. तिने भरपूर गाजरे तोडून खाल्ली, टॅमॅटो खाल्ली, मुळे खाल्ली, इतर फळेही खाल्ली आणि मग तिने एक डोक्यात युक्ती केली आणि त्याबरोबर तिने आणखी गाजरे टॅमॅटो तोडून घेतले आपल्याबरोबर घरी न्यायला आणि परत नदीच्या काठावर आली. तेव्हा काटेरी मगरीताई म्हणाली, अगं तू आता कशी जाणार पलीकडं? तू नदीत तुला पोहताही येत नाही, तुला काही आम्ही पाठीवर घेणार नाही, कळलं का? तुझा एकच घास मी करणार आहे, तू आम्हाला फसवलंस. अगं काटेरी ताई, हे काय बोलतेस तू? मी तुला सांगणारच आहे ग. काय सांगणार आहेस तू? हे बघ, मला आता तुझ्या पाठीवर बसते, मला पलीकडं नेऊन सोड आणि उद्या माझ्या 6 बहिणींना घेऊन मी येणार आहे परत आणखी या शेतातली गाजरे आणि टॅमॅटो खाण्यासाठी. तर तू काय कर, आत्ता मला पलीकडे नेऊन सोड, उद्या मी येते बहिणींना घेऊन, आम्ही गाजरे टॅमॅटो खातो आणि ते खाऊन झालं की तुमच्या पाठीवर आल्यावर तुम्ही 7 बहिणी आम्हाला माझ्या सकट 7 बहिणींना तुम्ही खाऊन टाका. मग काटेरी मगरीताईने विचार केला, अरे ठीक आहे, हे एका ससेताईला खाण्यापेक्षा तिच्या 6 बहिणी आपल्या बहिणीसनी खायला मिळतील. ठीक आहे. मग काटेरी मगरीताई म्हणाली, ठीक आहे, चल तुला आम्ही 7 जणी पाठीवर नेऊन पलीकडे सोडतो. मग परत सगळ्या मगरी आडव्या झोपल्या. मग गुबगुब ससेताई 1 2 3 4 5 6 7 असं करत त्यांच्या पाठीवरनं आली आणि म्हणाली, काटेरी मगरीताई, तू आणि तुझ्या बहिणी उद्या तयार व्हा, मी माझ्या बहिणींना घेऊन येणार आहे. काटेरी मगरीताई खुश झाली होती. हो नक्की आम्ही थांबतो इथं, लवकर ये. हो ग, येते लवकर. असे म्हणून गुबगुब ससेताईने पलीकडच्या तीरावर उडी मारली आणि काय म्हणाली, अगं काटेरी मगरीताई, जाताना फसलीस, येताना फसलीस. माझ्या बहिणी कोण नाहीत, मी एकटीच आहे आणि बहिणींना घेऊन यायला मी काय वेडी नाही तुझ्यासारखी फसणारी. अगं माझ्या डोक्याच्या चतुर्बुद्धीने आणि माझ्या गोड बोलण्याने तुला येता जाता फसवलं, कळलं का? असे म्हणून उड्या मारत गाणं गुणगुणत गुबगुब ससेताई आपल्या घराकडे गेली आणि काटेरी मगरीताई तिच्या बहिणी वासून पाहत उभ्या राहिल्या. म्हणून डोक्याची चतुर हुशार बुद्धी वापरून कितीही कठीण भयंकर संकट असलं तर ते घालवता येतं. हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या आजीच्या गोष्टी चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.